ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल प्रदीप भोईर साहेब आणि दिनेश भोईर साहेबांचे विशेष आभार. अतकोली गावचे उद्योगपती समाजसेवक सन्माननीय प्रकाश भोईर साहेब यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. चिंबीपाडा गावचे समाजसेवक दिनेश ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून 2 दिवसांसाठी लाईव्ह ब्रॉडकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी त्यांचं सौजन्य मिळालेलं आहे. त्याबद्दल दिनेश ठाकरे साहेब आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. तसेच सातकोली गावचे उद्योगपती महेश राऊत साहेब यांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून देखील कॅश प्राइज पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. अनिल भालेकर साहेब जुपाडा यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे. आणि अनिल भालेकर साहेब आपला वेळ देखील देत आहेत या स्पर्धेसाठी. खूप चांगलं योगदान त्यांचं, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. बादाणे गावचे समाजसेवक प्रवीण जाधव साहेब यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आपले देखील विशेष आभार. मनोज मांजरे साहेब जोपाडा गावचे समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून चेंडूंची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बॉल स्पॉन्सर त्यांनी केलेले आहेत संपूर्ण स्पर्धेसाठी, त्याबद्दल आपले देखील विशेष आभार. भिवंडीचे माजी नगरसेवक खालिद गुड्डू साहेब यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. आपले देखील विशेष आभार. भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार शांताराम मोरे साहेब यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. त्यांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. दुर्गेश गुप्ते साहेब बादाणे आपले देखील विशेष आभार आपल्या विशेष सहकार्याबद्दल. कुरूंचे माजी सरपंच सचिन पाटील साहेब यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत त्यांच्या मुलाच्या सहकार्याबद्दल. राम ठाकरे कोशिंबी यांचे देखील विशेष आभार. तसेच पंकज भोईर आणि सूरज शिलार इवन जोडी यांच्या माध्यमातून देखील सहकार्य मिळालेले आहे. आपले देखील विशेष आभार. विजू गायकर साहेब आने यांचे देखील विशेष आभार. मॅचला सुरुवात, पहिला बॉल फुलटॉस होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल मागे गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव मिळते, खातं उघडलं जात आहे. पहिल्या बॉलवर सलामीचे फलंदाज आपण बघतोय विघ्नेश आणि आकाश. विघ्नेशच्या बॅटमधून ही पहिली धाव आली आहे. गोलंदाजीला सुरुवात केली आहे हिरामण शिलारने, हिटमॅन ऑफ पीटीसी. या स्पर्धेसाठी सचिन शेठ घोडविंदे आणि गावचे उद्योगपती यांचं देखील महत्त्वाचं योगदान आहे. त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. हो, यावेळेला स्लॉक स्वीप, जबरदस्त फटका, कनेक्शन प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर. इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. मैदानात उतरलेला आहे. मॅचला सुरुवात त्यांनी केली आहे. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवर मात्र आकाशनं षटकार उडवलाय. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला चांगली लाईन, थोडीशी मुवमेंट बीट केलंय बॅटरला. 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाचा, त्यामुळे या टीमला 2 धावांनी पेनलाइज केलं जात आहे. आणि पहिल्या ओव्हरनंतर जी धावसंख्या असेल एस के सापे बी संघाची, त्या स्कोअरमध्ये 2 धावा ॲड केल्या जातील. हिरामण महत्वाचा अष्टपैलू खेळाडू. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय, टॉप एज, बॉल हवेत आहे. फिल्डर पाठलाग करतोय, मात्र फिल्डरच्या आवाक्या बाहेर बॉल. आणि अखेर बॉल डिक्लेअर झोनमध्ये मार्गस्थ होत असताना एकच धाव मिळणार आहे. फलंदाजांनी जवळपास 2 धावा पूर्ण केल्या होत्या, पण तो डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेल्यानंतर एकपेक्षा अधिक मिळणार नाही. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगती पथावर. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय या मॅचमध्ये एस के स्पोर्ट्स सापे बी संघानं. आज सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी एस के सापे बी संघाची राहिली होती. आई एकविरा जुपाडा बी संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. नेक्स्ट बॉल सामना करेल विघ्नेश. बॉटमहँडचा वापर केलाय चेंडूला ड्राईव्ह करत असताना. लॉंग ऑनला तिकडे फिल्डर उपस्थित आहे. आणखी एक सिंगल. एक बॉल स्लॉटमध्ये टाकला, त्याच्यावर एक घणाघाती प्रहार आकाशनं केला. आकाशाला त्याने गवसणी घातली होती आणि 6 धावा प्राप्त केल्या. मात्र तदनंतर काही चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत हिरामणच्या माध्यमातून. या हंगामामध्ये 6 बॉल्समध्ये 6 षटकार देखील हिरामणच्या बॅटमधून पाहायला मिळाले एकता ट्रॉफीमध्ये. स्लोवर बॉल, गुड चेंजर. लवकर बॅट फिरली होती, बॉल येऊ देखील दिला नव्हता आणि त्यामुळेच कनेक्शन बरोबर बनवता आलं नाहीये. शेवटचा बॉल डॉट आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त होते. धावसंख्या 9 धावा. पेनल्टीच्या 2 धावा देखील आता ऍड केल्या जात आहेत, त्यामुळे सुधारित धावसंख्या असणार आहे. बिनबाद 11. जरी काही खेळाडू कमी असले तरी देखील
महत्त्वाचे जे खेळाडू आहेत खऱ्या अर्थानं ते मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. हिरामन शेलार, उज्ज्वल शेलार आणि माइटी महेंद्र माघे आणखी एक खेळाडू ऍड होत असताना नामवंत संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसामध्ये. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रितेश. वाशेरे गावचा सर्वात वेगवान गोलंदाज आतापर्यंतच्या इतिहासामध्ये वाशेरे गावच्या क्रिकेटच्या आपण बघायला गेलो तर तो रितेश आहे. एवढा प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आहे आणि पडगा टेनिस क्रिकेटचा विचार केला गेला तर कुठेतरी सध्याच्या घडीला टॉप 3 मध्ये त्याचा आवर्जून उल्लेख व्हायला हवा. ज्या पद्धतीनं वेग त्याने दाखवलाय या हंगामामध्ये आणि वेगासोबतच चांगली ॲक्युरेसी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे बऱ्याचशा स्पर्धांमध्ये. आज बघायचे जुपाडा गावामध्ये तो कशा प्रकारची कामगिरी करेल. चला जास्त वेळ खर्च करू नका. पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 11, विकेट गेलेली नाही. ही जमेची बाजू असणार आहे. त्याचा फायदा घ्यावा लागेल एस के स्पोर्ट्स आपे बी संघाच्या फलंदाजांना. थोडीशी रणनीती देखील बदलली गेलेली आहे सापे बी संघाच्या माध्यमातून. मागच्या मॅचमध्ये नंदकिशोर सलामीला आला होता. आकाश मधल्या फळीत खेळताना दिसला होता. मात्र या मॅचमध्ये आकाश सलामीला दिसतोय. विघ्नेश देखील सलामीला आलेला आहे. मागच्या मॅचमध्ये मला वाटतं विशाल आणि नंदकिशोर आले होते. रितेशचा पहिला बॉल लेंथवर टाकलाय. आडव्या बॅटनं तटवलाय. बॉल चाललाय वाईड ऑफ डीप मिड विकेट. फिल्डर वेगानं झेपावतोय. हिरामन शेलार चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव तेथे घेण्याची मुभा होती. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 12. पुढील सामन्याच्या टॉससाठी सज्ज राहायचं आहे. सामना असेल अल्फते स्पोर्ट्स पडगा विरुद्ध ओम साई स्पोर्ट्स पडगा. पडग्याचे दोन संघ एकमेकांच्या समोर असतील. भन्नाट वेग, शरीराचा वेध घेणारा बॉल आणि अशा बॉलवर अक्रॉस द लाईन खेळणं एवढं सोपं नसणार आहे. एकतर चांगल्या लेंथवर गोलंदाजी करतोय रितेश. हाईट देखील डिसेंट आहे त्याच्यामुळे त्याला चांगला बाउन्स देखील मिळत असतो आणि चांगली यॉर्कर टाकण्याची देखील क्षमता आहे त्याच्यामध्ये. विविधता दाखवू शकतोय परंतु फलंदाज देखील तेवढाच कसलेला आहे. आकाश ओव्हरची कडा लागली आहे. पुन्हा एकदा थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता. बॉल मागे चाललाय आणि एक धाव तेथे कंप्लीट करण्यात आली आहे. फिल्डर होता. चांगली सुरुवात या षटकाची रितेश कडून पाहायला मिळते. पहिले 3 बॉल्स त्याने टाकलेत तर त्याच्यामध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. फलंदाज प्रयत्न करतायत. धावांचा वेग वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु हात उघडण्याची अजिबात संधी मिळालेली नाही. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे हिरामनच्या रूपात. आणखी एक सिंगलच मिळणार आहे. जबरदस्त गोलंदाजी. खेळ शांत करत असताना या षटकामध्ये गोलंदाज पहिल्या षटकामध्ये एक बिग हिट आला होता आणि त्या व्यतिरिक्त आपण बघितलं तर हिरामनचं षटक देखील चांगलं राहिलं होतं. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 14. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. सामना करेल आकाश. यावेळेला हुक करायचा होता. बॉल हवेत आणि बॉल डिक्लेअर झोनमध्ये. सातत्यानं बॅटच्या कडा लागतायत. आकाश शास्त्री थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. या अगोदर देखील जो बॉल त्याने खेळला होता तेव्हा देखील वरची कडा लागली होती. याही वेळेला चांगला बाउन्स प्रदान करत असताना बॉलला गोलंदाज रितेश इम्प्रेस करतोय. षटकातील शेवटचा बॉल यावेळेला मात्र पुढे टाकलाय. उडवलाय समोर. लॉंग ऑफला फिल्डर आहे झेल. ओहो जजमेंट चुकलंय. पुढे आला. बॉल मागे चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि बॉल सीमारेषेचा वेध घेता घेता राहिलाय तिथे. रिकव्हरी तर केली आहे फिल्डरने परंतु तत्पूर्वी 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. नशीबवान ठरलाय फलंदाज विघ्नेश. सोपा झेल होता. फिल्डरनं कठीण बनवला कारण त्याला जजमेंटच तिथे सापडलं नाही. पुढे धावत आला होता आणि बॉल त्याच्या मागे जाऊन लँड झाला होता. षटक समाप्त होतंय दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एस के सापे बी संघाची धावसंख्या फलकावर बिनबाद 18. 18 रन्स विदाउट लॉस. चला अल्फते स्पोर्ट्स ए टीमचे कॅप्टन आणि ओम साई पडगा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. सापे विरुद्ध वाशेरे. शेजारी शेजारी. आणि बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे शेजारी शेजारी संघ जेव्हा एकमेकांच्या विरोधात खेळतात तेव्हा मात्र फार रंगतदार लढती होत असतात. कॅप्टन हिरामणने देखील टॉसच्या दरम्यान त्याचा उल्लेख केला होता की दोन्ही संघांच्या दरम्यान जेव्हा सामने होतात तेव्हा मात्र रंगतदार मॅच
आपल्याला पाहायला मिळत असतात. चुरस असते. आतापर्यंत गोलंदाजांनी कार्य चांगलं केलंय. विकेट मिळालेली नाही, परंतु जास्त धावा देखील खर्च केलेल्या नाहीत. 18 धावा फलकावर आहेत, ज्यामध्ये पेनल्टीच्या 2 धावा देखील ऍड करण्यात आलेल्या आहेत. हिरामणनं 9 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर रितेशनं आपल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. आणि आता गोलंदाजीमध्ये बदल होतोय. उज्ज्वल शेलारच्या हातात बॉल. धावांचा वेग वाढवण्यासाठी काहीतरी वेगळं फलंदाजांना करावं लागणार आहे, कारण 9ची सरासरी आहे आणि ती फार मोठी सरासरी मानता येणार नाहीये. समोरचा संघ अतिशय बलाढ्य आहे. बॅटिंग विशेषतः फार बलाढ्य आहे त्यांच्याकडे. ते लक्षात घेऊन स्कोर उभारावा लागणार आहे. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बीट झालाय बॅटर. डॉट बॉलनं सुरुवात. उज्ज्वलच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आपण बघायला गेलो तर लेग कटर त्याच्याकडे चांगले आहेत. उजव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध विशेषतः फार यशस्वी राहिलेला आहे तो. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे यावेळेला. जबरदस्त टायमिंग. बॉलला फेकलाय डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विघ्नेशच्या बॅटमधून हा नेत्रदीपक षटकार. विघ्नेश जणू काय फक्त दिशा दिली होती. यावेळेला ताकदीचा वापर केलाय, परंतु टायमिंग चुकलंय. बॉल हवेत आहे, फिल्डर दूर दिसतोय. लॉंग ऑफ मधून फिल्डर पोहोचेल बॉलवर. बाउन्सवर बॉल कलेक्ट करतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि तिसरी देखील धाव घेण्याचा प्रयत्न. आता येथे बघायचंय पंचांचा काय निर्णय येतोय. ओ पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावबाद. जाणून बुजून विकेट टाकण्यात आलेले आहे. ज्या पद्धतीने आकाश बॅटिंग देखील करत होता, थोडासा स्ट्रगल करत होता. नवीन बॅटर नंदकिशोर. बाहुबली आलाय मैदानामध्ये आणि आल्या आल्या बॉलला उडवण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन तर नाहीये, मात्र आउटफील्डमध्ये खेळलाय आणि गॅपमधून बॉल सीमा पार. 4 धावा. आउटफील्ड फार फास्ट आहे आणि त्याचाच फायदा मिळालाय फलंदाजाला. खरं तर बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला होता बॉल. थोडासा वेगात बदल केला. यावेळेला पुढे टाकलेला बॉल होता. बीट केलाय बॅटरला. थोडंसं अपील विकेट कीपर करत असताना, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. कृष्णा बुराडे मुख्य पंचांच्या भूमिकेत आज या स्पर्धेमध्ये ते देखील जोडले गेलेले आहेत. शकील कुट्टी यांना आपण बघतोय अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेशी ते जोडले गेलेले आहेत. नामवंत पंच. 15 धावा आतापर्यंत विघ्नेशच्या बॅटमधून आल्यात. संघाची धावसंख्या 30 आहे. नंदकिशोरनं चौकारानं अकाउंट ओपन केले. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्लोवर बॉल, बॅटची खड आणि आता फलंदाज बाद. विकेट नंबर 2 गोज डाऊन. त्याने खर्च केल्या 12 धावा खर्च केल्या, परंतु शेवटच्या बॉलवर महत्वाची विकेट मिळवली आहे. डेंजरस नंदकिशोर बजागेची विकेट काढली आणि स्लोवर बॉल कुठेतरी तो वीक झोन राहिलेला आहे नंदकिशोरचा. हे चांगल्या प्रकारे ठाऊक होतं उज्ज्वलला. त्यामुळेच 2 स्लोवर बॉल्स त्याने टाकले चौकार आल्यानंतर आणि अखेर विकेट देखील प्राप्त केली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 232. SK स्पोर्ट्स आपे बी. न्यू बॅटर तेजस मैदानामध्ये. तेजसमध्ये देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मागच्या मॅचमध्ये त्याची देखील बॅट तळपली होती. फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये जरूर आपल्याला बराचसा बदल या मॅचमध्ये पाहायला मिळतोय.
गोलंदाजीसाठी रितेश येतोय. रितेश मागे. Vignesh on strike. And he goes for a big one. That's a lovely shot. Up and over deep mid wicket for a 6. के लिए पुढचा बॉल ओव्हर द विकेट. दॅट्स अ ब्युटिफुल डिलिव्हरी. यावेळेला लेंथमध्ये थोडासा बदल केला. गुडलेनच्या थोडासा पुढे ठेवला होता बॉल आणि चांगली लाईन. चांगलं बॅटल आहे. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर एक डॉट डिलिव्हरी. स्कोर स्टेज ॲट 36 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. यावेळेला तर फार लवकर खेळण्याचा प्रयत्न होता आणि अक्रॉस द लाईन. आणखी एक चांगला बॉल. पहिल्या बॉलवर जी चूक झाली होती ना, त्याच्यातून लगेचच धडा घेतलाय गोलंदाजानं. समजून चुकलाय की ओव्हरपिच बॉल अजिबात टाकायचा नाहीये. शेवटचे 3 चेंडू बाकी. या वेळेला मात्र लो फुल टॉस होत होता. ऑन साईडला तडकावण्याचा प्रयत्न, थोडंसं अपील, पायावर बॉल आदळला होता. अपील तर फेटाळलं पंचांनी, परंतु लेग बाईटचा इशारा. एक धाव पूर्ण केली फलंदाजांनी. धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचते. चिरोबा स्पोर्ट्स वाशेरी विरुद्ध एसके स्पोर्ट्स सापे बी हा आजचा द्वितीय फेरीचा पहिला सामना आहे. याच्यानंतर अल्फते स्पोर्ट्स पडगा ए विपक्ष ओम साई पडगा. आणखी एक बिग मॅच. पुढचा बॉल. आणखी एक चांगला बॉल. थोडासा क्विकर टाकलाय. बॅटची आतली कडा होती. विकेट किपर स्वतः बॉलवर जाईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. आणि सिंगल डबल गोलंदाजाला जास्त काही नुकसान होणार नाहीये. फिल्डिंग करणाऱ्या टीमला जास्त काही नुकसान होणार नाहीये. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज रितेशनं. आपण बघितलं दुसऱ्या षटकामध्ये देखील एक षटकार आला होता. तिसऱ्या षटकामध्ये देखील एक षटकार, परंतु षटकार लागल्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक करून दाखवलंय. पायावर लागलेला बॉल घ्यायचं होतं. ऑन साईडला बॉल गेलाय बॅकवर्ड ऑफ द पॉइंट. एकच धाव मिळणार आहे. लेग बायचा इशारा. आणि याचबरोबर डावाची सांगता होत असताना एकूण धावसंख्या एसके स्पोर्ट्स आपे बी संघाची 39, 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि टार्गेट असेल 40 धावांचं 4 ओव्हर्समध्ये. हा सामना जिंकण्याकरिता चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम समोर. काय घडेल काय बिघडेल वाशिरी संघाच्या डावामध्ये थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊयात टॉस बॉक्समध्ये, जिकडे पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. अल्फते स्पोर्ट्स ए वर्सेस ओम साई स्पोर्ट्स पडगा. इट्स ओव्हर टू दीपक सुतार. थँक्यू सो मच वैभवजी कांबळे यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. आपले शुभ असते दुसऱ्या मॅच करणार आहोत अल्फते ए आणि त्यांच्या विभागामध्ये ओम साई पडगा. दोघांनाही नाणं माहीत आहे, कारण का दोघेही पहिल्या फेरीमध्ये जिंकलेले आहेत. अम्मी झुकर आणि एकविरा चषक असे कॉईन बनवलेलं आहे. वैभवजी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. कॉल असेल अल्फते ए टीमचा कॉल असेल. अम्मी झुकर असा कॉल आहे. अम्मी झुकरच आले म्हणजेच अल्फते ए टीमच्या कॅप्टनने नाणेफेक जिंकलेले आणि टॉस जिंकलेले. आपण दिनेशजी मांजरेकर यांनी दिलेले कोल्ड ड्रिंक हॅपी फीस देणार आहोत. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. थोडीशी चर्चा दोन्ही कॅप्टनशी आपण करणार आहोत. टॉस जीता है क्या करना चाहेंगे? हालांकि सामने एक बड़ी टीम है ओम साई
पड़गा। बिल्कुल ही एक अच्छी टीम है सामने, तो फील्डिंग करेंगे पहले। 4 ओवर का मुकाबला कितने रन तक रोकने की कोशिश करेंगे? इंशाल्लाह 50 के अंदर रोकेंगे। एक अच्छा मुकाबला हम देख रहे हैं। हाँ, दोनों ये आपस में खेलने वाली टीम्स है। हमारा गेम वो जानते हैं, हम लोग उनका गेम जानते हैं, तो एक बहुत ही अच्छा मुकाबला होगा इंशाल्लाह। थँक्यू। ओम साहेब पडगा बॅटिंग करायची आहे. समोर देखील अल्फते पडगा संघ आहे. दोन्ही एकाच गावातील दोन्ही टीम आहेत. मॅचमध्ये तर रंगत येईल. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि मागच्या मॅचचा काय अनुभव सांगशील? नक्कीच 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि आता जयेश वारके सुद्धा नाही आहेत. आता बाकी फिल्डरांनी त्यांचा परफॉर्मन्स दाखवावा. जयेश वारकेचा जर आपण विचार केला तर तो नाहीये. मागच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. या match तो नसेल त्याचा फटका बसेल पडगा टीमला, फटका बसू शकतो. नाही, नक्कीच अशा आहेत बॅट्समन आमच्याकडे. केतन मांगरे आहे, निखिल आहे. त्यांनी चांगला परफॉर्मन्स दाखवून त्यांची बॅटिंग दाखवावी. धन्यवाद. नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकल्यानंतर अल्फते टीमने प्रथम गोलंदाजीचा निर्णय ओमसे पडगाच्या विपक्षामध्ये घेतली. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये. तिथे माझे सहयोगी समालोचक उपस्थित आहेत. अजयजी गरज सर, थँक्यू. थँक्स अ लॉट दीपक. पुन्हा एकदा आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. अर्थातच रनचेजला सुरुवात होणार आहे. चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीमला या मॅचमध्ये बनवायच्या 4 ओव्हर्समध्ये 40 धावा, 10ची सरासरी प्रतिषटक त्यांना गाठायचे आहे. एक असं टार्गेट सेट झालेलं आहे जिकडे चांगला संघर्ष होऊ शकतोय. चांगली गोलंदाजी मात्र त्यासाठी करावी लागणार आहे एस के स्पोर्ट्स आपी बी संघाला. आणि गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी पहिल्या षटकामध्ये कपिल मागे सज्ज होतोय. पहिल्या षटकावर बरंच काही अवलंबून असणार आहे. सलामीचे फलंदाज अनिकेत आणि हिरामण. अनिकेत देखील जबरदस्त कामगिरी करताना दिसला या हंगामामध्ये. एक अर्धशतक देखील त्याच्या खात्यामध्ये आहे. आणि हिरामण बद्दल जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही आहे. फार पॉप्युलर खेळाडू आहे. टेनिस क्रिकेट मधला एक असा खेळाडू ज्याच्या नावावर 6 बॉल्समध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम 3 वेळेला आहे. 3 वेळा त्याने तो विक्रम केलाय. पहिलाच बॉल हवेत आहे. फटका फसलाय परंतु डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचलाय. ओहो, रिले कॅचची संधी होती. नंदकिशोरच्या हातातून बॉल निसटला. भावेशच्या हातात गेला होता मात्र त्याच्या देखील हातातून निसटला. आणि अखेर आयुष्यमान भवचा आशीर्वाद दोघांनी मिळून दिलाय फलंदाजाला. 2 धावा कंप्लीट. अक्षरशः खळबळजनक सुरुवात म्हणावी लागेल या डावाची. डीप मध्ये खेळाडू सेट होता आणि नंदकिशोरसाठी हा जास्त डिफिकल्ट कॅच नव्हता. प्रयत्न त्याने केला खरा परंतु यश मिळालेलं नाही. नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली आहे. राऊंड द विकेटनं ओहो गेला बघ. हे तर खासियत आहे गोलंदाज कपिलची. कित्येक फलंदाजांना त्याने आपल्या गोलंदाजीच्या ताळावर नाचवलेलं आहे. विशेषतः त्रिफळा रूपात बऱ्याच फलंदाजांना बाद केलेला आहे कपिलनं, कारण त्याचे यॉर्कर्स फार तिखट असतात. सिंगल आली आहे. धावसंख्या 3 या आकड्यावर. आणि आता स्ट्रायकिंग एंडला हिरामण शिलार. फक्त 2 खेळाडू आउटफील्ड मध्ये. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं अपील होत आहे. कनेक्शन जुळवता आलं नाहीये. हिरामण शिलारला चांगला बॉल होता. हा थोडासा डीप होऊन आला. ब्लॉक होल मध्येच टाकण्याचा प्रयत्न आहे. सुरुवात तर चांगली केली आहे कपिलनं. आणि पहिल्या षटकामध्ये जर एखादा मोठा फटका आलाच नाही समजा तर मात्र मॅच भरपूर रंगतदार अवस्थेत पोहोचताना दिसेल, कारण प्रेशर फलंदाजांवर वाढणार आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेला कमजोर बॉल होता. बॅट फिरवली परंतु कनेक्शन नाहीये. बॉल वाईड आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर. अवांतर धाव मिळते. चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी संघाची धावसंख्या बिनबाद 4. 40 धावांचा पाठलाग सुरू आहे. हिरामणसाठी ऑफ साईडला आपण बघतोय एक शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंटला फिल्डर, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आत. मात्र फटका ऑन साईडला गॅप शोधलाय परंतु डीप मध्ये फिल्डर सेट आहे. ओ हो, नंदकिशोर कडून पुन्हा एकदा चूक. मिसफील्ड आणि बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. फार मोठ्या चुका होत आहेत. पहिल्या बॉलवर कॅच ड्रॉप झाला होता आणि या वेळेला मात्र जिकडे सिंगल किंवा 2च धावा मिळाल्या असत्या जास्तीत जास्त तिकडे चौकार गेलाय. गोलंदाजी जबरदस्त. पूर्ण लांबीचा बॉल ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा नंदू ऍक्शन मध्ये. यावेळेला मात्र सफाईदारपणे बॉल अडवलाय. एकच धाव मिळताना दिसते. धावसंख्या 9. शेवटचा बॉल बाकी असेल पहिल्या षटकातील.
कौतुक करावं लागेल कपिल मागेचं. त्याने आपला अनुभव पणाला लावलेला आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जी गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो तसेच चेंडू त्याने टाकलेत, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही. त्यामुळेच 9 धावा आतापर्यंत फलकावर लागलेल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल सामना करेल अनिकेत शेलार. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर, वाईड. जी सरासरी पाहिजे 10ची, बरोबर 10 धावा आता फलकावर लागतायत, ज्यामध्ये 2 वाईट बॉल देखील पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल महत्वाचा आहे. विकेट प्राप्त करेल का कपिल? प्रयत्न तर केलाय परंतु सुरेख फटका. ड्राईव्ह केलाय मिडॉन आणि मिड विकेटच्या मधून लाजवाब शॉट, चौकार. सन्माननीय संतोष बालेकर यांचं येथे आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करीत आहोत. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. एकविरा चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या बिनबाद 14. नेत्रदीपक सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजी करणाऱ्या चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीमसाठी. शेवटच्या बॉलवर काय देखणा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. मिड ऑन मिड विकेट दोन्ही खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होते आणि जसा सुईमधून धागा ओला जातो तसाच बॉल काढला होता अनिकेतनं 2 फिल्डरच्या दरम्यान. अप्रतिम शॉट. समीकरण 18 चेंडू आणि 26 धावा. खेळ थोडा स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल SK स्पोर्ट्स आपे बी संघाला. यानंतर देखील आपल्याला 5 सामने कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसातील हा 6वा सामना आहे. काल देखील 11 सामने आपण कव्हर केले होते, ज्यामध्ये पहिले 10 सामने बरोबर 4-4 षटकांचे झाले होते. शेवटचा सामना आपण 3-3 षटकांचा खेळवला होता. नंदू आलाय आणि पहिलाच बॉल राईट अप इन द ब्लॉक होल. पूर्णपणे सन्मान दिलाय त्या यॉर्करला आणि सिंगल घेतलीये. ही महत्वाची बाब राहिली आहे. जेव्हा जेव्हा चांगले बॉल्स आलेले आहेत फलंदाजांनी मेक शुअर केलंय की ती सिंगल तरी किमान घेतील. डॉट चेंडू फार क्वचित पाहायला मिळालेत. फक्त एकच डॉट बॉल होता मागच्या ओव्हरमध्ये, त्याचे 2 झेल ड्रॉप झालेत. एकच धाव मिळाली. धावसंख्या 16 धावा. आणखी 24 धावांची आवश्यकता. 16 चेंडूंचा खेळ बाकी. समीकरण तेवढं कठीण वाटत नाहीये, कारण येणाऱ्या फलंदाजांमध्ये महेंद्रचं देखील येणं बाकी आहे. हिरामण आणि अनिकेत हे दोघे चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत. उचललाय बॉल ऑन साईडला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान. यावेळेला फिल्डरचा प्रयत्न अपुरा पडतोय. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. ने देखील आता गिअर्स चेंज करायला सुरुवात केली आहे. चौकार त्याने ठोकलाय. संघाची धावसंख्या बिनबाद 20 आणि आता इथून असं वाटतंय की लवकरात लवकर हा सामना संपवण्याचा त्यांचा निर्धार आहे. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस. ओ मिस टाइम फटकाय. बॉल हवेत, परंतु पॉइंटचा खेळाडू थोडासा दूर राहिलाय. नशिबाची साथ मिळते फलंदाजांना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. पूर्णपणे मिस टाइम स्ट्रोक होता हा हिरामणचा, मात्र धावा येत आहेत हे महत्वाचं आहे. धावा येणं गरजेचं असतं जेव्हा तुम्ही 4-4 षटकांचे सामने खेळत आहात. मर्यादित षटकांचे सामने. येणारी प्रत्येक धाव ही प्रतिस्पर्धी संघावर प्रेशर वाढवणार. चांगली पार्टनरशिप. धावसंख्या बिनबाद 24. समीकरण सोपं होत चाललंय. 13 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची आवश्यकता. नंदकिशोर या षटकातील शेवटचा बॉल घेऊन. यावेळेला पावलांचा वापर. लॉफ्ट केलाय. आकाशाला गवसणी घातली आहे. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. हिटमॅनच्या बॅटमधून बिग हिट. षटकार.
जबरदस्त फलंदाजी हिरामणच्या बॅटमधून हा एक क्लासिक षटकार पाहायला मिळाला. 12 चेंडू 10 धावा. अनिकेत ऑन स्ट्राईक. विपुल राईट आर्म राऊंड द विकेट. हो, पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, नीटचा कनेक्ट करता आलेला नाहीये. तर असं वाटलं की थोडा खालीच ठेवायचा होता तो पुल शॉट, मात्र बॅटची आतली कडा आणि बॉल डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव मिळते, धावसंख्या 31. गोलंदाज खर्चिक ठरले पहिल्या 2 षटकांमध्ये. त्याचं कारण देखील तसंच आहे, क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही. दोन्ही गोलंदाजांनी संधी निर्माण केल्या होत्या, कपिल मागेनं देखील आणि नंदकिशोरने देखील, परंतु झेल ड्रॉप होताना आपण बघितले. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण जे आहे त्याचा फटका बसलाय या मॅचमध्ये एसके स्पोर्ट्स सापे बी संघाला, आणि त्यामुळेच आता पराभवाच्या छायेत आपल्याला दिसतोय सापे संघ. नेक्स्ट बॉल. हो, बॉल खाली राहिलाय, अपील होत आहे लेग बिफोर साठी, मात्र पंचांचा स्पष्ट नकार. राऊंड द विकेटचा मारा सुरू आहे. बॉल डीप स्क्वेअर लेगच्या खेळाडूकडे पोहोचतोय. एक धाव मिळते. पिचिंग फार महत्वाची असते. लेग बिफोरचा अपील जेव्हा तुम्ही करता, लेग स्टिकच्या बाहेर जर चेंडूचा टप्पा असेल तर मात्र LBWच्या स्वरूपात विकेट मिळणार नाहीये. विपुल वन्स अगेन. यावेळेला शॉर्ट बॉल पुल केलाय, कडक शॉट, पुल पॉवरफुल, वंडरफुल आणि सक्सेसफुल षटकार. फक्त औपचारिकता शिल्लक आहे आता या मॅच मध्ये. 2 धावांची आवश्यकता विजयाकरिता चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीमला. पुन्हा एकदा त्याच दिशेनं पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला बॅटची कट लागली. बॉल गेलाय शॉर्ट पॉइंटला. एक धाव तिथे पूर्ण करतायत फलंदाज. प्रत्येक बॉलवर काही ना काही धावा त्यांनी जमा केलेल्या आहेत. धावफलक सातत्याने हालता ठेवलाय आणि त्यामुळेच आता विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय या मॅच मध्ये चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघ. नेहमीच एक मोठं नाव राहिलेलं आहे पडगा टेनिस क्रिकेटमध्ये. चिरोबा वाशिरे स्विचिटचा वापर, बॉल डिक्लेअर झोनमध्ये आणि मॅच फिनिश. तिसऱ्या षटकामध्येच टार्गेट अचीव केलंय चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघानं. अगदी 10 गडी राखून हा दणदणीत असा विजय त्यांनी संपादित केलाय. अभिनंदन टीम चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे, अँड हार्ड लक, टफ लक SK स्पोर्ट्स सापे बी.